नमस्ते सर्वांना. माझा परिचय मी सौ स्मिता शंकर कारंडे, उपशिक्षिका. आपण सर्वजण आपल्या दिवसाची सुरुवात एका सुंदर विचाराने सुरुवात करतो. आजचा दिवस चांगला जावो की वाईट जावो हे कशावर ठरते? तर हे आपल्या सवयीवर ठरते. चांगल्या सवयी आपल्याला शिस्त लावते, यशाकडे नेते, तर वाईट सवयी आपल्या प्रगतीचा वेग कमी करते. तर चला मग आज आपण पाहूया कोणत्या सवयी चांगल्या आहेत आणि कोणत्या सवयी वाईट. सकाळी लवकर उठणे ही खूप चांगली सवय आहे बरं का मुलांनो. दररोज सकाळी लवकर उठलं पाहिजे. सकाळी लवकर उठलं ना मग शरीर ताजेतवाने वाटते, मन प्रसन्न होतं आणि मग दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. चांगली सवय दात घासणे. आपण रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ दात घासले पाहिजेत. मोबाईलवर गेम खेळणे ही चांगली सवय आहे की वाईट सवय? तर ही एक वाईट सवय आहे. पण मुलांना, तुम्हाला मोबाईलवरती गेम खेळायला खूप मज्जा येते की नाही? तुम्ही जास्त प्रमाणामध्ये मोबाईलवरती गेम खेळता. मग गेम खेळल्यामुळे काय होतं? तुमचा अभ्यास तसाच राहतो, अभ्यास पूर्ण होत नाही, शिवाय तुमच्या डोळ्यांना त्रास होतो, तुमची चिडचिड होते, तुम्हाला राग येतो. त्यामुळे जास्त वेळ मोबाईलवरती गेम खेळायचा नाही. मैदानी खेळ खेळणे ही चांगली सवय आहे. पण काय झाले मुलांनो, आजकाल तुम्ही मैदानी खेळ खेळतच नाहीयेत. सतत आपलं मोबाईल, टीव्ही आणि गेम्स, बस एवढंच. पण तुम्हाला सांगते, मैदानी खेळ खेळल्यामुळे काय होतं, तुमचं शरीर ना तंदुरुस्त राहतं आणि तुमची ताकद पण वाढते. त्यामुळे मैदानी खेळ खेळा आणि मोबाईल, टीव्ही बंद करा. चांगली सवय संतुलित, पौष्टिक, सकस आहार घेणे. सकस आहार घेतल्यामुळे मुलांनो आपल्या शरीराची वाढ होते, आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आपले आरोग्य चांगले राहते. जंक फूड खाणे चांगली सवय आहे की वाईट सवय? ही एक वाईट सवय आहे. पण तुम्हाला जंक फूड जास्त आवडते की नाही? पण तुम्हाला माहिती का, त्यामुळे आपल्या आरोग्याची हानी होते, आपल्या शरीराची वाढ होत नाही, उलट आपण जाड होतो. त्यामुळे जंक फूड खायचे नाही. चव छान पण आरोग्य खराब, म्हणून जंक फूड कमी आणि पौष्टिक अन्न जास्त. दररोज शाळेत जाणे व नियमित अभ्यास करणे ही खूप चांगली सवय आहे. तुम्हाला माहीत आहे का मुलांनो, आता आपली मुलं नासामध्ये जाऊन आली. कशामुळे? अभ्यास केल्यामुळे. दररोज शाळेत जाऊ, ज्ञानाची ज्योत पेटू, नियमित अभ्यास करताना उज्ज्वल भवितव्य घडू. वाईट सवय रस्त्यावर कचरा टाकणे. रस्त्यावर कचरा टाकणे यामुळे आपली जागा घाण होते, रस्ते अस्वच्छ होतात. मग काय होतं? दुर्गंधी पसरते, लोक खूप प्रमाणामध्ये आजारी पडतात. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकायचा नाही. रस्ता माझा, रस्ता तुझा, रस्ता माझा, रस्ता तुझा, सर्वांनी मिळून स्वच्छ ठेवायचा. सर्व कचरा कचरा पेटीतच टाकायचा, कचरा पेटीतच टाकायचा. हात धुणे ही एक चांगली सवय आहे. नियमित हात स्वच्छ धुतले पाहिजेत. जेवण करण्यापूर्वी, शौचालयानंतर, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत. घरी शाळेत नियम एक, घरी शाळेत नियम एक, हात धुणे हा रोजचा नेक, हात धुणे हा रोजचा नेक. मुलांनो, आपण एकमेकांशी भांडण करतो ही वाईट सवय आहे. एकमेकांशी कधीही भांडायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर करू नका भांडण. मैत्रीने सोडवा प्रत्येक कारण. हसू खेळू आनंदाने सारे. मैत्रीचं नातं ठेवा प्रेम भरे. मुलांनो, समजलं ना तुम्हाला मग आता चांगल्या सवयी कोणत्या आणि वाईट सवयी कोणत्या?